एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरी धनो विधनो विधनो मत्कर्म परमो भव। माझ्या तुझी जी काही क्रिया असेल ती माझ्यासाठी करत राहा। उठणं माझ्यासाठी, बसणं माझ्यासाठी, अभ्यास माझ्यासाठी, जी काही उठल्यापासून तर झोपेपर्यंत होणारी क्रिया प्रक्रिया असेल हे माझ्या परमेश्वरा ही तुझ्यासाठी आहे। जोपर्यंत अष्ट सात्विक भाव अंतकरणाला भगवत भक्ताचा स्पर्श करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची विनय विनम्रता आणि प्रेम निष्पन्न होत नसते असं श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे। विठ्ठला विठ्ठला। पांडुरंगाच्या परमानुग्रहाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगीत श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह आवाज थोडासा वाढून आयोजित करत असतात आणि मूळ अखंड हरिनाम सप्ताह आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा ह्या उत्सवाचं खरं नाव, पहिलं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह। त्याच्यानंतर जे तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या गोष्टी लक्षात घ्या। आणि श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे जे वाचक आहेत या वर्षी लाभलेले श्रीमद भागवताचे प्रवक्ते बालकथाकार अर्पित कृष्णजी महाराज, ज्यांची 7 दिवस या कथा व्यासपीठावर बसून कथा झाली, आपण श्रवण केलेली आहे। अर्पित कृष्णजी महाराज हे आपल्याच आश्रमाचे विद्यार्थी आहेत। तिथूनच त्यांना सत्प्रेरणा आणि श्रीमद भागवत कथा जे काही ते इतक्या बालवयामध्ये सांगत आहे, काय ही भगवत प्रभू कृपा असते। वैष्णव जो बोलत असतो त्या वैष्णवाच्या वाणीमध्ये बसून परमात्मा बोलत असतो। वैष्णवाने कधी असं समजले नाही की मी कथाकार आहे। तुम्ही कोणीही कथाकार नाही। वैष्णवाची अनन्य निष्ठा ज्या चरणावरती आहे, ज्या भगवत परमेश्वरावरती आहे, तो माझा परमेश्वर माझ्या वाणीमध्ये बसून बोलतो, हा वैष्णव कथाकाराचा भाव आहे। आणि या भावनेने हे छोटंसं लेकरू हा बालकथाकार अति सुंदर अशा प्रकारची कथा करतो। लक्षात ठेवा, मी फक्त येणारा फोन ऐकत असतो आणि मला कोणाला आवश्यकता पडली तर लावत असतो, बरं का मोरे साहेब। मी कधी व्हॉट्सअप पाहत नाही, कधी यूट्यूब पाहत नाही, कधी कोणत्याच भानगडी फोन मधल्या पाहत नाही। वाजली घंटी, कोणाचा फोन आला तेवढा पाहायचा। आणि तो फोन सुद्धा मी जास्त आता घेत नाही, ऐकत नाही। सोबत मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्यांना सांगतो तुम्हीच घ्या, तुम्हीच ऐका, काय निरोप असेल तर मला सांगा, मी त्याचं उत्तर देतो। काय कारण काय, ज्या फोनच्या भानगडीनं हे जग पागल झालेलं आहे, लक्षात ठेवा। एवढी विकृत मानसिकता समाजाची आणि त्याच्यातल्या त्याच्यात तरुण मुलांची, लहान मुलापासून तर तरुण मुलापर्यंत पिढी बर्बाद झाल्यामध्ये जमा म्हटलं तरी चालेल, इतकं अवघड आहे। म्हणून मला एकच सांगायचं की आमचं हे छोटंसं लेकरू व्यासपीठावर बसून अशा प्रकारचं तुम्हाला भागवत सांगत आहे, मला तर त्याचं कौतुकच आहे, लक्षात ठेवा। पण समाजाच्या दृष्टीनं सुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि म्हणून
त्याला अनंत अनंत आशीर्वाद देतो. बा अभ्यास करा आणि बोलत जा, बिना अभ्यासाचं बोलायचं नाही. विठ्ठल विठ्ठल